मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. नाटक करुनी जेरिस आणू गोऱ्यांची गच्छन्ती गोऱ्यांची गच्छन्ती गोऱ्यांची गच्छन्ती. हे वर्ष बऱ्यापैकी निर्जंतुक गेलेलं आहे. हिंदी भाषेबरोबर त्याचं अर्थकारण पण येतं की जे खूप काहीतरी अव्वाच्या सव्वा असतं आणि त्याच्या पायी खूप ससे होलपट होण्याची शक्यता असते. माझ्या मते हे रंग भरतो म्हणजे तेच आपण अभिनयामध्ये पण करत असतो असं, आणि ते गाण्यातही तेच आहे. गाण्यात रंग भरला त्याने. सो काय आहेत, ह्या सगळ्या कला एकमेकांना फार पूरक आहेत. खूप फायदा होतो कारण घरातच गोष्ट बनते. आम्ही दोघंही लेखक आहोत, त्यामुळे एक सिनेमा संपला की आमचं एक डिस्कशन सुरू होतं, काही गोष्टी बघणं सुरू होतं, काही डॉक्युमेंटरीज बघतो आम्ही. बऱ्याच वेळेला आपण व्हेरिएशनला किंवा वैविध्याला महत्त्व देतो आणि ते तसं आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर 2024 या वर्षाला आपण निरोप देतोय आणि या वर्षात अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपट आपण बघितली आणि प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची ती पर्वणी होती असं म्हणूयात. आणि या सरत्या वर्षाला निरोप देत असताना आता उत्सुकता आहे 2025 या वर्षाची. आणि या वर्षाची सुरुवात ना खरं तर दमदार आणि दणक्यात होणार आहे, कारण मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट येतोय आणि या चित्रपटाच्या निमित्तानं ही टीम आहे आपल्यासोबत. सो आपण आज त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. 2024 हे वर्ष त्यांच्यासाठी देखील कसं गेलंय तेही आपण जाणून घेणार आहोत. तर परेश मोकाशी, मधुगंधा कुलकर्णी आणि वैभव मोंगे सर, खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. आणि सुरुवातीला मला जसं मी इंट्रोमध्येही सांगितलं की 2024 वर्ष, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आवडेल की तुमच्यासाठी हे वर्ष कसं राहील. 2024 हे फारच गंमतशीर वर्ष होतं माझ्यासाठी. वाडा चिरेबंदी, मर्डरवाले कुलकर्णी ही नाटकं, त्यानंतर नवरा माझा नवसाचा, त्याच्यानंतर फुलवंती असे सिनेमे, आणि आता 2025ला आमचा येतोय धम्माल विनोदी सिनेमा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. याचे दिग्दर्शक आहेत परेश मोकाशी आणि निर्माती आहे मधुगंधा कुलकर्णी आणि विवेक चितोळे. धमाल सिनेमा आहे, त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. आणि आउट अँड आउट कॉमेडी आहे हा सिनेमा. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे नाटक आम्ही 2001 साली केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर 24 वर्षानंतर हा सिनेमा, त्या नाटकावर आधारित सिनेमा आहे. कथानक तेच आहे, पण सिनेमा म्हणून त्याच्या वेगळ्या अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, तुम्हाला पाहायला मिळतीलच. आणि ही खात्री देतो मी या निमित्ताने की असा सिनेमा मराठी सिनेमासृष्टीमध्ये माझ्या मते या ह्युमरचा, या जातकुळीचा आणि या प्रकारचा विनोदी सिनेमा, असा विनोदी सिनेमा माझ्या मते पहिल्यांदाच घडतो आहे आणि त्याचं एक वेगळं अप्रूप आहे. आणि नव्या वर्षाची सुरुवात हसून करूया, धमाल एका विनोदी सिनेमा पाहण्यातून करूया आणि प्रेक्षकांना खूप धमाल येणार आहे आणि त्यांचे नक्कीच पैसे वसूल होणार आहे त्याची खात्री आहे मला. बरं, तुमच्याकडे वळते, कारण नाच ग घुमा सारखा इंटरेस्टिंग थॉट विषय चित्रपट तुम्ही या वर्षात प्रेक्षकांना दिला, तर ती आठवण आहेच. पण 2024 वर्षाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? काही विशेष काही नाही. हे वर्ष बऱ्यापैकी निर्जंतुक गेलेलं आहे. तसंच ते आता शेवटपर्यंत जावं, 31 डिसेंबरपर्यंत, आणि मग 1 जानेवारीपासून नवीनच वर्ष सुरू होईल. पण 2024 ह्या वर्षाची एक विशेषता अशी आहे की 1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय चित्रपट प्रदर्शित झाला. आज बरोबर 111 वर्ष होत आहेत. एक आणि ह्या वर्षामध्ये आमचे 2 चित्रपट आले असं म्हणायला हरकत नाही. एक नाच ग घुमा आणि आता 1 जानेवारी, म्हणजे अगदी 24 तासांनी तो पलीकडच्या वर्षात गेलाय खरा, पण असं म्हणूया की एका वर्षामध्ये 2 चित्रपट या 111व्या वर्षामध्ये सिनेसृष्टीचा आमच्या हातून झाले, ही एक बरी गोष्ट घडली म्हणायची. माझ्यासाठी खूप इंटरेस्टिंग होतं 2024, कारण पहिल्यांदा एक निर्णय घेतला मी. आत्तापर्यंतचे सगळे सिनेमे कॉर्पोरेट्स बरोबर केलेत आणि पहिल्यांदा एक धाडसी निर्णय घेतला की आपला सिनेमा आपण प्रोड्यूस करायचा, आपण मार्केटिंग करायचं आणि आपण तो वितरित करायचा. आणि जो नाच ग घुमाला मिळालेल्या भरघोष यशाने मला जाणवलं की आपला निर्णय बरोबर होता. आणि त्याच अनुभवावरती मी परत अजून थोडीशी मोठी झेप घेतलेली आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची.
आणि मला असं वाटतं की आपल्याकडे दर्जेदार मेकर्स आहेत, दर्जेदार लेखक आहेत, प्रेक्षक आहेत, अभिनेते अभिनेत्री आहेत आणि आपला प्रेक्षक चोखंदळ आहे. तर चांगल्या निर्मिती करत राहावं सतत असं वाटतं आणि ते बळ मला 2024ने दिलं. त्यामुळे माझ्यासाठी 2024 हे वर्ष खूप स्पेशल आहे. 2014 मध्ये हा निर्णय मी घेतला होता, जेव्हा एलिझाबेथ एकादशी आम्ही स्वतःचे पैसे घालून प्रोड्यूस केला होता आणि आता कट्टू 2024 मध्ये स्वतःचे पैसे घालून आणि स्वतः प्रोड्यूस केलेले सिनेमे आलेले आहेत आमचे. नाच ग घुमा आणि आमच्या बरोबर आता विवेक फिल्म्स आहे, जी आमच्या विचारांची मिळती जुळती संस्था आहे. तर आता त्यांच्याबरोबर आम्ही हा सिनेमा प्रोड्यूस करतो. तर खूप इंटरेस्टिंग वाटतंय मला हे सगळं. नक्कीच. आणि ट्रेलर आल्यानंतर जे काही आम्ही बघितलं, काय तुफान राडा तुम्ही केलेला आहे चित्रपटामध्ये, ते चित्रपटातून समोर येईलच. पण वैभव सर, तुमचा कसा राहिला अनुभव? कारण तुम्हाला सगळे भरभरून तेच विचारतायत की त्या ज्या नाटकाचा तुम्ही भाग होता, त्याची जेव्हा कलाकृती सिनेमा रूपात आलेली आहे, त्याच्यातही तुम्ही आहात. खरं तर हे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हो बघ ना, म्हणजे ज्या नाटकामध्ये मी काम केलं, जे माझं व्यावसायिक रंगभूमीवरचं पहिलं काम होतं आणि तेव्हा ते तुफान गाजलेलं नाटक होतं, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. आणि त्यावरचा सिनेमा आता यावा आणि त्यात मी असावं, हा मला वाटतं एक दुग्ध शर्करा योग आहे. आणि परेशला याच्यासाठी थँक्स म्हणतो की त्याने मला त्याच्या पहिल्या नाटकामध्ये घेतलं होतं आणि तिथून माझं करिअर सुरू झालं आणि आता त्यानिमित्ताने सिनेमातही त्याने मला तो रोल ऑफर केला आणि तो मी अगदी घेतला. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे गीतांजली कुलकर्णी आहे याच्यामध्ये, गणेश मयेकर आहे जे ओरिजिनल नाटकामध्ये जे लोक होते, बाकी तसे त्या अर्थाने वयाने आता मोठे झाले, त्या रोलला किंवा त्या भूमिकेला त्यांचं वय आता साजेसं नाही म्हणून ते नाही आहेत. पण आम्ही तिघेजण आहोत आणि पुन्हा तो सगळा नॉस्टॅल्जिया, पुन्हा ते त्या गोष्टी आपण ज्या एन्जॉय केल्या होत्या त्याच पुन्हा इथे आपण एन्जॉय करतो आहोत. किंवा त्याच्या आठवणी आम्ही खूप शेअर केल्या की आपण त्यावेळेला इथे असं करायचो, तिथे तसं करायचो. पण सिनेमा म्हटल्यानंतर त्याच्या अजून काही गोष्टी बदलत जातात, सिनेमा तंत्र म्हणून त्या बदलत गेल्या. पण फारच आनंदाचा क्षण होता आणि खूप दिवसानंतर खरंच सांगतो की इतकी चांगली निर्मिती, दिग्दर्शन, सहकलाकार आणि म्हणजे ज्याच्यासाठी नट भोकेलेला असतो ना, की ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर ते जे काम बनतं ना, ते फार छान असतं. आणि सेटवरनं अक्षरशः जाऊ नये असा माहोल होता सगळा, की आम्ही 20-25 दिवस तिकडे होतो. तर ती फार गंमत होती आणि असे फार कमी योग येतात नटाच्या वाट्याला असं वाटतं मला. नक्कीच. पण परेश सर, मला वाटतं की सिनेमाच्या सेटवर असेल, मुळात सेटवर तुम्ही शांत असाल आणि ही जी सगळी जी कल्ला करणारी टीम आहे, तुम्हाला त्रास दिलेले आहे का? कारण त्याच्यामध्ये काही तरुण मंडळी, म्हणजे वैभव सरही त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करूया. हा तर म्हणजे बालकलाकार म्हणूनच इन्क्लूड करा. अजून जावळे कुठले जावळे. वा. पण त्यांनी काय, म्हणजे सेटवरचा तुम्ही जर काही शेअर केलं तर? अरे बापरे, मी ना खरं तर गमती जमती खूपच घडत होत्या, पण त्या माझ्या आसपास घडत होत्या. कारण मी दिग्दर्शक असल्यामुळे इतका मी ते आता पुढच्या शॉटमध्ये व्यस्त असायचो आणि त्याच्या आखणीमध्ये, की त्या गमती जमतींमध्ये सहभागी व्हायला मला वेळ मिळायचा नाही. पण खूप माझ्यापर्यंत पोचायच्याच अनेक गप्पा गोष्टी, विनोद, हास्यकल्लोळ. मी पण कधी कधी त्याच्यात सामील व्हायचोच. त्यामुळे तशा खूपच आहेत, फक्त आत्ता मला पटकन अशा आठवणार नाहीत. पण एकदा जरा अजूनही ही सगळी प्रक्रिया चालू आहे, चित्रपट प्रदर्शित होतोय, त्याच्यानंतर जेव्हा आमची परत एकदा गप्पाष्टकांची बैठक जुळेल, तेव्हा एक एक आठवणी त्याच्यातून उगवायला लागतील आणि आठवतील सगळ्यांना, अरे हो त्या दिवशी असं झालं होतं, त्या दिवशी तसं झालं होतं. अगदी. पण ही नाट्यरूपी कलाकृती तुम्हाला इतक्या वर्षांनी सिनेमा रूपात आणाविषयी काय वाटत होतं? काय याच्यामधलं इंटरेस्टिंग तुम्हाला एलिमेंट वाटलं की आपण हे चित्रपटात आणल्यावर ते आजही तितकं छान पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो, लोकांना आवडू शकतं? हो, तर हा चित्रपट का करावासा वाटला ह्याला काही उत्तर नाही. खरं तर सुचला तो, की हे नाटक चांगलं जुळून आलं होतं, तर आता त्याचं चित्ररूपांतरही आपल्याला जमेल का? कारण विषय तर खूप असा खमंग आहे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आहे. आणि दुसरं महायुद्ध हे बोंबिलवाडीत कसं उतरतं आणि तिथे दुसऱ्या महायुद्धाचा निकाल कसा लागतो, अशी जर आपण याची एक वन लाईन ठरवली तर त्या दृष्टीने खूपच खमंग असा विषय आहे हा. आणि मग त्या दृष्टीने सगळी डोक्यात कल्पना लढवणं सुरू झालं. आणि
नाटकाच्या माध्यमातून चित्रपटाच्या माध्यमात रूपांतर करताना ज्या काही आपल्याला स्वाभाविकपणे साहजिकपणे ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या तर केल्याच, पण मूळ कथानकामध्ये सुद्धा अनेक बदल केले. ज्यांनी बरं. नाटक पाहिलेलं आहे त्यांना सुद्धा अरे बापरे हे काहीतरी वेगळंच आहे बरं. असं वाटल्या वाचून राहणार नाही. नक्कीच. आणि तेच तो 1942चा तो काळ असेल किंवा आम्ही ट्रेलरमध्येही बघतोय तो कलर टोन असेल किंवा हो. तो संपूर्ण तुम्हाला त्या काळात घेऊन जातो आणि त्या सगळ्या इंटरेस्टिंग प्रत्येक जे काही एलिमेंट्स आहे कॅरेक्टर मधले ते बघणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे. उदयनताई, आणखीन एक असं विचारावं वाटतं की तुम्ही दोघं जोडीदार असण्याचा कामामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला फायदा होत असतो त्या गोष्टीचा? खूप फायदा होतो, कारण घरातच गोष्ट बनते. आम्ही दोघंही लेखक आहोत, त्यामुळे एक सिनेमा संपला की आमचं एक डिस्कशन सुरू होतं. काही गोष्टी बघणं सुरू होतं, काही डॉक्युमेंटरीज बघतो आम्ही, देवाणघेवाण होत राहते आणि त्यातून भांडण होत राहतात. त्यामुळे त्याचा फायदाच होतो. आणि सगळ्यात जास्त फायदा होतो तो मला म्हणजे मी नुसता निर्माती म्हणून विचार केला तर एक अत्यंत टॅलेंटेड, एक अत्यंत वर्ल्ड सिनेमाची जाण असणारा, एक आपल्या मातीची कल्पना असणाऱ्या, मातीतल्या गोष्टी सांगू पाहणारा, म्हणजे मला खूप अभिमानाने सांगावंसं वाटतं की हरिश्चंद्रची फॅक्टरीसाठी त्याला खूप मोठ्या स्टारकडून हिंदीमध्ये करण्याची ऑफर होती, पण त्याचं मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे आणि मराठीपणावर त्याचं इतकं प्रेम आहे की त्यांनी ती ऑफर नाकारली आणि त्यांनी तो चित्रपट मराठी नटाला घेऊनच केला. कारण त्याचं असं म्हणणं होतं की दादासाहेब फाळके हे मराठी होते आणि ते मराठी भाषेची गंमत ही फक्त मराठी नटालाच कळू शकते. त्यामुळे अत्यंत मोठ्या स्टार, म्हणजे नाव नाही घेत मी त्या स्टारचं, पण अत्यंत मोठ्या स्टारने ती भूमिका स्वतः करण्याची ऑफर त्याला दिली होती आणि त्यांनी ती नाकारली आणि त्यांनी नंदू माधव बरोबर तो सिनेमा केला, कारण नंदू माधव त्याला त्या भूमिकेसाठी जास्त ॲप्ट वाटला. तर अशा प्रकारचं व्हिजन, अशा प्रकारचा एक वेडसरपणा असलेला दिग्दर्शक माझ्या घरातच आहे. दुसरी चांगली गोष्ट अशी की तो खूप समंजस आहे, म्हणजे त्याचे काही टँट्रम्स नसतात. मला बसायला खुर्ची पाहिजे, मला AC पाहिजे, मला मोठी गाडी पाहिजे, मला अमुक पाहिजे, मला तमुक पाहिजे, मी हे करणार नाही, मी ते करणार नाही. तो कोणाबरोबर बसतो, त्याला बसायला जागा नाही दिली तरी चालतं. अशा प्रकारचे समंजस डिरेक्टर असल्यामुळे त्याचाही मला निर्माती म्हणून फायदा होतो खूप. आणि मुळात डिरेक्टर्स काही टँट्रम करत नसल्यामुळे त्या सेटवरचं वातावरण खूप असं हसत खेळत आणि छान असतं. तर खूप जास्त फायदा आहे मला नवराज डिरेक्टर असल्याचा. आणि तू मगाशी एक सेटवरची गंमत विचारलीस ना, तर मला एक गोष्ट आठवली वैभवच्या संदर्भातलीच. तर ना एक छोटा अगदी एक रोल केला मी त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये ना मला एका विशिष्ट पद्धतीने अभिनय करायचा होता, पण वैभवनी मला मॅनिप्युलेट केलं, कारण त्याला ना त्या विशिष्ट पद्धतीने रिॲक्ट करायचं होतं आणि त्याला स्वतःच्या रोलची जरा गंमत करायची होती, म्हणून त्यांनी त्याला जसं रिॲक्शन हवी आहे तसं मला ऍक्ट करायला लावलं. आणि मला जे करायचं होतं ना, मला काहीतरी एक ठसकेबाज कॅरेक्टर करायचं होतं, तर ते तसं न करू देता त्यांनी मला ते सिडक्टिव्ह करायला लावलं, ज्याच्यामुळे त्याला पाहिजे ती रिॲक्शन त्याला देता आली नट म्हणून. अशी चालूगिरी. पण मला वाटतं ते सीन्स पण बघणं म्हणजे मजेशीर असेल ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय. पण परिसर आता मॅमने उल्लेख केला की हिंदीमध्ये येण्याचं, तुम्हाला त्या वाटेवर का नाही जावं असं वाटलं? तुमचं मराठी प्रेम आहे, पण असं बऱ्याच होतं की इथे यशस्वी आणि वेगवेगळ्या गोष्टी केल्यानंतर मग तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीचं काम घडतं, मग त्याच्यातनं चढ उतार या सगळ्या गोष्टी असतात. तुमचा काय थॉट होता तिथे ते चूज न करण्याचा? मला गरज वाटत नाही त्याची. जर मला पाहिजे ते करता येतंय मराठी भाषेमध्ये, तर उगीच काहीतरी मोठी स्केल ह्या शब्दांपाठीमागे धावून मी हिंदीत का करू? हां, म्हणजे तसाच काही विषय असेल की जो राष्ट्रीय पातळीवर किंवा हिंदीमध्ये घडला तर त्याला काहीतरी असेल गंमत, अवश्य करीन. म्हणजे कुठल्याही, मी काय मल्याळममध्ये सुद्धा करीन, कन्नडामध्ये का करू नये चित्रपट, इफ इट कम्स टू दॅट. त्यामुळे तसा काही भाषेचा काही अडसरच नाही. मुळात तुम्हाला काय सांगायचे ते स्पष्ट असेल आणि तुमचा चित्रपट म्हणून तुमच्या डोक्यामध्ये पक्का असेल, तर मग भाषा कुठली आहे ही केवळ तांत्रिक बाब आहे. पण हिंदी भाषेबरोबर त्याचं अर्थकारण पण येतं की जे खूप काहीतरी अव्वाच्या सव्वा असतं आणि त्याच्या पायी खूप ससे होलपट होण्याची शक्यता असते. मग तुम्हाला 4 मोठी नावं पाहिजेत, 4 गाणी पाहिजेत, ही अट ती अट, ह्या चक्रामध्ये मला अडकायचं नाही आहे. मला अशा प्रकल्पात नक्की काम करायला आवडेल की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची कुठली आडकाठी नाही आणि एक चित्रपट म्हणून चांगला करण्यासाठी जे करावं लागतं ते करता येतंय. नक्कीच. आणि आणखीन एक महत्वाचं की तुम्ही त्या साचेबद्धामध्ये राहिला नाही की एक ठराविक परेश मोकाशी म्हटलं किंवा मधुगंधा म्हटलं की एक ठराविक जॉनर असेल, असं तुमच्या बाबतीत कधीच झालेलं नाही. कारण
ती तुमची जी कथा होती ती प्रेझेंट झाली, तर त्या बाबतीत जर काही सांगावंसं वाटलं. हा नाही हा रोचक मुद्दा आहे. बऱ्याच वेळेला आपण व्हेरिएशनला किंवा वैविध्याला महत्त्व देतो आणि ते तसं आहे. पण केवळ वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट केलेत हा एक भाग झाला. पण ते आवडलेले चित्रपट होते का, ते चांगले चित्रपट होते का, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वैविध्य हा फार महत्त्वाचा भाग नाही. आणि तसं पाहायला गेलं तर मग अल्फ्रेड हिचकॉकला आपण नापासांच्या वर्गातच बसवू. त्यांनी आयुष्यभर फक्त एकाच प्रकारचे म्हणजे सस्पेन्स आणि थ्रिलर ह्या प्रकारचे चित्रपट केले. पण त्या क्षेत्रामध्ये त्या प्रकारच्या चित्रपटामध्ये त्यांनी हातखंडा मिळवला. ते त्याचं वैशिष्ट्य झालं. म्हणजे मोनोटोनी ह्या अर्थाने बघण्यापेक्षा आपण वैशिष्ट्य ह्या अर्थाने सुद्धा त्याच्याकडे बघू शकतो, स्पेशलायझेशन ह्या अर्थाने सुद्धा बघू शकतो. तेव्हा हे चांगली गोष्ट आहे. हा योगायोगाचा भाग आहे की माझ्या हातून 4 वेगवेगळ्या रसांमधले 4 चित्रपट झाले आणि यापुढे माझे वेगवेगळ्या रसांमधले चित्रपट करण्याकडेच कल राहील. पण जरी असं झालं की हे 2-3 चित्रपट सलग एकाच रसांमधले झाले तरी त्याच्याने मी बावरून जाणार नाही की अरे बापरे आता जग काय म्हणेल, सलग 4 चित्रपट एकाच प्रकारचे म्हणजे एका रसातले झाले ह्या अर्थाने. पण ते प्रत्येक चित्रपट म्हणून वेगळे असणारच आहे. चित्रपट म्हणून स्वतंत्र मला काहीतरी म्हणायचंय त्याच्यातून वेगळं म्हणूनच केलेले असणार आहे. याला जोडून काही सांगायचंय? मला ना आपण म्हणजे आपल्या साच्यातले चित्रपट करू किंवा साचा तोडून चित्रपट करू असा विचार करत नाही आपण. एखादी गोष्ट सुचली ना आणि ती इनफ एक्साइटिंग आणि छान अनएक्सप्लोर्ड वाटली की ही आत्तापर्यंत कोणी केलेली नाही आहे, तर माझा कदाचित मला लेखक म्हणून मी जास्त बघत असेल त्याच्याकडे, मला ती गोष्ट म्हणून इंटरेस्टिंग वाटायला पाहिजे. मग जसं परेश म्हणालं तसं की मग नाही असं तर आपण केलं ना, आता थ्रिलर अत्यंत इंटरेस्टिंग थ्रिलर सुचलं नाही, आता वाळवी तर करून झालाय आपला, नको आता करायला, असं नाही. तो थ्रिलर त्याच्या लेवलला इंटरेस्टिंग आहे का ह्याच्यामध्ये मला जास्त इंटरेस्ट असेल. त्यामुळे असं काही खूप विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक नाही, आता मागच्यासारखं करायला नको हा सिनेमा, असं न होता ते आपसुक ती गोष्ट आवडली म्हणून आपण ती केलेली आहे आणि तसेच ह्याच्या पुढे करत राहू. म्हणजे असं होऊ शकतं की पुढचा सिनेमा पण आमचा थोडासा असाच वेडेसर कॉमेडी असू शकतो किंवा थ्रिलर असू शकतो किंवा रोमॅन्टिक असू शकतो, कारण लिमिट्स आहेत त्याला. रोमॅन्टिक गोष्ट असू शकते, थ्रिलर असू शकते, हॉरर असू शकतं किंवा आणखीन काही असू शकतं. आता हॉरर आम्ही अजून केलेलं नाही, हॉरर कॉमेडीत कदाचित ती करू पुढच्या वेळी, हॉरर कॉमेडी. पण असं काय आता एकदा हॉरर केल्यानंतर आम्ही सगळेच जॉनर हाताळले असं त्याचा अर्थ होतो. मग लव्ह स्टोरी केली, अरे तुम्ही तर चिवची चौका केला ना, किंवा लहान मुलांची अरे एलिझाबेथ केला ना, किंवा बायोपिक आला एखादा तर अरे बायोपिक तर झालं ना, असं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की ती गोष्ट म्हणून इंटरेस्टिंग असली पाहिजे. नक्कीच. हो सर, तुम्ही अभिनयाच्या मला वाटतं तुम्ही तुम्हाला व्यक्त होण्यासाठी अभिनय तर आहे विविध माध्यमातून करता, पण चित्रकलेच्या माध्यमातून जे कागदावर आणि कॅनव्हासवर तुम्ही व्यक्त होत असता त्याचा अर्थात तो एक वेगळा अनुभव आहे. पण ते करत असताना अभिनय क्षेत्र किंवा या क्षेत्रामध्ये त्या गोष्टीचा तुम्हाला कसा फायदा झाला किंवा त्या गोष्टीमुळे ती म्हणतो ना सरलता येते आणि सातत्य येतं? असं काही गरजेचं नाही असं वाटतं मला. पण मला एक असं कलाकार म्हणून नेहमी वाटतं की कुठलीही कला जेव्हा तुमच्या अंगी असते तेव्हा ती अशी एकटी दुकटी नसते. या सगळ्या कला ह्या एकमेकींच्या वळचणीलाच असतात असं वाटतं मला. म्हणजे त्यातला जो एक्सप्रेशन ही जी गोष्ट आहे ती कुठल्याही कलेचं माणसाचं ते एक्सप्रेशन आहे. चित्रकला असेल, नृत्य असेल, गाणं असेल किंवा अभिनय असेल, तर या सगळ्या एक्सप्रेशन आहेत माणसाच्या. सो ना एक गोष्ट एक्सप्रेस नुसती होत नाही, त्याच्यातून अनेक म्हणजे साधं चित्र जरी घेतलं तरी त्याला एक चौकटीची मांडणी असते. त्याला त्याचं प्रपोर्शन ठरलेलं असतं, त्याचे रंगसंगती काय करायची तुम्ही ठरवता, पण त्याचं स्ट्रक्चर ठरलेलं असतं असं वाटतं मला. जे अभिनयाच्या बाबतीतही असतं की तुमचं एक भूमिका ठरलेली असते, त्याची एक सुरुवात असते, मध्य असतो आणि शेवट असतो, बरोबर आहे. तर त्या भूमिकेत रंग भरतो म्हणजे काय करतो, किती साधं आहे ॲक्च्युली की रंग भरतो म्हणजे काय करतो आपण, एक कॅनव्हासवर एक चित्र रंगवतो, जे कदाचित लँडस्केप असेल, एखादा समुद्र किनारा असेल तर तो निळा समुद्र, तसंच आकाश, तशीच झाडं, ते पक्षी, ती वाळू, त्या लाटा. तर माझ्या मते हे रंग भरतो म्हणजे तेच आपण अभिनयामध्ये पण करत असतो असं. आणि ते गाण्यातही तेच आहे, गाण्यात रंग भरला त्याने. सो काय आहेत, ह्या सगळ्या कला एकमेकांना फार पूरक आहेत आणि एकमेकींच्या हातात हात घालून वावरत असतात असं मला वाटतं. अभिनयात सूर गवसला, अभिनयात सूर गवसला असं आपण म्हणतो. हा,
तर गाण्यात नाट्य असतं बघ, हा. नाही का, नुसतं ते शब्दांनी नाही होत, ते सुरांनी नाट्य उभं करतो ना तो गायक. हो. सो सगळ्या कला एकमेकांमध्ये अशा मर्ज झालेल्या आहेत, त्या फक्त आपल्याला ओळखता त्याची जाण असली पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे एखादा अभिनेता नुसते डायलॉग नाही म्हणत, त्या डायलॉगला सूर असतो त्याचा. म्हणजे साधं उदाहरण घे, डॉक्टर लागू बोलत होते किंवा अमिताभ बच्चन साहेब बोलतात किंवा विक्रम गोखले बोलतात. एखाद्याचं बोलणं जेव्हा ऐकत राहावं असं वाटतं ना, तर नुसता कॉन्टेंट नसतो त्याच्यामध्ये, तर ना त्याच्या बोलण्याला त्या वाक्याला एक सूर असतो, एक त्याचं त्याने एक सरगम त्याने सेट केलेलं असतं त्या वाक्याचं. मग त्यातले चढ उतारही असतील किंवा त्यातली नोटेशन्स पण असतील. सो ते जाण असायला पाहिजे असं वाटतं मला नटाचं. आणि म्हणून मग वैविध्यपूर्ण काम करणारा एखादा जेव्हा नट असतो ना, तेव्हा या सगळ्या कलांचा त्याला उपयोग होत असतो तिथे. आणि हे फार महत्वाचं आहे. म्हणून मग चित्रकला मला माहिती नव्हती, पण ती अचानक लॉकडाऊनच्या काळामध्ये बघूया काढून असं म्हणून झालं. तर ते रंग भरण्याचंच काम मला फार गंमतशीर, कागदावर, कॅनव्हासवर, लाकडावर, अशा विविध गोष्टींवर हो बघ ना, म्हणजे मला काही चपलांवर इथे काढलाय तेही. सो मला वाटतं की तुला त्याची गरज नाही लागली, की तू कशावरही रंग भरू शकतोस, असा झोन झाला तो, असं वाटतं मला. आणि तेच विविधांगी कला असलेले वैभव मांगले असं म्हणूयात आपण. पण सरांनी हे मस्त सांगितलं की सूर मिळाला, तसंच या चित्रपटाचा एक सूर आहे, एक रस आहे, विनोदी रस ही आम्हाला जाणवतोय त्याच्यामध्ये, कुठेतरी ब्लॅक कॉमेडी आणि या सगळ्या गोष्टी. परत सर पुन्हा एकदा प्रशांत दामले सर या चित्रपटात असणं आणि ती जी काय हिटलरची भूमिका, तो जो काय आम्ही ट्रेलरमध्ये लाफ्टर वगैरे बघतोय, या प्रोसेसमध्ये प्रशांत दामले या चित्रपटात असणं किती महत्वाचं वाटलं तुम्हाला? हे महत्वाचं पेक्षा मला गंमतशीर वाटतं की प्रशांत दामलेंसारखा त्यांच्या विशिष्ट विनोदी शैलीमध्ये एक पारंगतपणा कमावलेला माणूस माझ्या ह्या चित्रपटातल्या ह्या भूमिकेसाठी मिळणं, ह्याच्यानी ह्या संपूर्ण चित्रपटाचा एक परत तेच की तो सूर गवसणे ज्याला म्हणतो ना आपण, सुरुवातच त्यांच्या प्रसंगाने होणार आहे चित्रपटाची, आणि ती कशी काय ते आता तुम्ही बघालच 1 तारखेला. पण तिथे तो जो एक त्या विशिष्ट व्यंगात्मक विनोदी प्रकाराचा सूर जो छेडला जाणार आहे तो शेवटपर्यंत कायम राहतो. आणि त्यांचं ह्या चित्रपटामध्ये सामील होणं, येणं ही खूपच मोठी आनंदाची गोष्ट, गंमतशीर गोष्ट आहे. नक्कीच. आणि एकूण ही सगळी जी काही स्टारकास्ट आम्ही बघतोय, वैभव सर असतील आणि इतर जे काही तुम्ही नट आहे, विशेष करून नाटकात काम करणारी जी काही नटमंडळी आहे सगळी, त्यांनी जी भट्टी जमवलेली आहे त्याबद्दल, त्या प्रोसेसबद्दल सांगा की काय काय कॅरेक्टर्ससाठी, कारण आधी नाटक केलेलं असल्यामुळे त्या गोष्टी तुम्ही तिथून इथपर्यंत कशा ट्रान्झिशन झाल्या त्या कॅरेक्टर्सची. आता वैभवच्याच भूमिकेचा जर विचार केला तर नाटक करताना तो एका विशिष्ट पद्धतीने ती भूमिका तो करायचा. एकतर त्यावेळेला तो 25 वर्षांनी तरुण होता आणि त्या वयामध्ये त्यांनी 50च्या 55 वयाच्या वरवंटे काकांची भूमिका केलेली होती. आता तो त्या वयाचा जवळ आहे म्हणून ते त्याला सोपं गेलंय का, तर नाही. आम्ही दोघांनी विचार करून ते अजूनही कसं अवघडच करून त्याच्या डोक्यावर लादता येईल त्याचा प्रयत्न केला, आणि त्याच्यातून त्यांनी जो मार्ग काढलेला आहे वरवंटे काका करण्याचा, म्हणजे भूमिकेचं अत्यंत अवघड वर्णन, अवघड डिस्क्रिप्शन किंवा जॉब डिस्क्रिप्शन, हे त्यांनी मग कसं त्याच्या पद्धतीने ते सोपं करून ते स्वाभाविकपणे अंगवळणी पडलेल्या ते जे म्हातारपण आहे त्याचं, म्हातारपण ॲज सच काही नाहीये, पण त्याच्या ज्या काही लकबी आहे, त्याच्या बोलण्याची पद्धत आहे, ह्या सगळ्या त्यांनी ज्या काही गोष्टी शोधून काढल्या, तर ते बघण्यासारखं आहे. आणि हेच मी प्रत्येक कॅरेक्टर विषयी सांगेन की आता नाटकातून चित्रपटात आलेली ही तीनच लोक आहेत, गीतांजली आणि गणेश, त्या दोघांविषयी पण तेच की परत नाटकामध्ये ती भूमिका ते एका वेगळ्या पद्धतीने करायचे, आणि आता चित्रपट म्हणून ते एक तर स्वतंत्र वेगळं लिखाण आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे ते पाहताना तुम्हाला जाणवणार आहे की अरे बापरे, नाटकापेक्षा बरंच वेगळं झालेलं आहे. सुरुवात, मध्य, शेवट या तिन्ही टप्प्यांवर खूप वेगवेगळ्या पद्धतीने तो सगळा प्रवाह जमून आलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा सुद्धा एका वेगळ्या छटेने आलेली आहे परत चित्रपटात येताना. तेव्हा ती छटा ओळखून त्यानुसार मग नाटकातला केलेला अभिनय टाळून आता नव्याने ती भूमिका शोधून काढून त्याच्यावर स्वार व्हायचंय. तर ह्या प्रकारची कामं ह्या तिघांची झालेली आहेत. आणि जे नव्यानेच काम करत होते त्यांची पाटी कोरीस होती. म्हणजे अगदी प्रशांत दामलेंसारख्या ज्येष्ठ नटापासून
ते रितिका आणि मनमीत सारख्या अगदी आत्ता आत्ता कामं करायला लागलेल्या नटांपर्यंत हम्म. त्यांनी आपापल्या परीने त्या काय ब्लॅक कॉमेडीचा भाग होण्याचा अत्यंत अफलातून प्रयत्न केलेला आहे आणि तो सगळा तुम्हाला आता पाहायला मिळेल. आणि त्यांची चांगली भट्टी जमली आहे ते हो, हो. जाणवतंय आम्हाला, जे काय आम्ही झलक अर्थात बघतोय ते त्याच्यामध्ये. शूटिंग करणाऱ्या त्या भट्टीचे चटके मला जास्त बसलेले आहेत. हो, मी ते सुरुवातीला पण हे मी सोडलं विचारत होते तर- तुम्हाला ते चटके कुठे कुठे लागले. पण मधुगंधाताई, तुम्हाला अर्थात जोडीदार म्हणून ते प्रश्न येतच असतात की तुम्ही काम करत असताना तो समतोल राखणं किंवा त्या सगळ्या गोष्टी. तुमच्या डोक्यात आलेला एखादा थॉट तुम्ही जेव्हा परेश सरांसोबत पोहोचता की आपण या किंवा एकमेकांसोबत तो थॉट शेअरिंग असतो, त्याच्यामध्ये एक कलाकार म्हणून कशा पद्धतीने की हा आपण या थॉटवर एक चित्रपट करूया, नाटक करूया, त्याला कशी कलाटणी मिळत असते? कारण तो समजूतदारपणा अर्थात असणं तितकं एकमेकांना समजून घेणं जोडीदारामध्ये आलंच, पण कलाकार म्हणून ते करत असताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात खरं तर? आता चॅलेंज म्हणजे आता मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचंच उदाहरण देते मी, की मुक्काम पोस्ट बोंबिल आम्हाला खूप लोक असं म्हणजे 20 वर्षांपूर्वी आलेलं हे नाटक आहे, पण जेव्हा केव्हा आम्हाला लोक भेटायचे ना तेव्हा सांगायचे, अरे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी नाटक आणा ना तुम्ही परत. आम्ही खूप हसलो होतो. नाटक परत आणा. हा, नाटक ओके. परत आणा असं हम्म. सांगायचे. तर आता प्रॅक्टिकली 11 लोकांची मूड बांधणं आणि ते सातत्याने करत राहणं खूप मुश्किल काम आहे. आणि हम्म. आमच्या दोघांच्या तर जरा ना सिनेमाचा थोडासा गिअर पडलेला आहे. हा. त्यामुळे जेव्हा जेव्हा लोक म्हणायचे ना की नाटक आणा परत, नाटक आणा परत, तर परेश म्हणायचं की नाही आता काही शक्य नाही, आता काही शक्य नाही. तर मला असं वाटलं की का नाही ह्याचा सिनेमा करूया आपण. तर हम्म. मग मी ती कल्पना त्याच्या डोक्यात घेतली की आपण त्याचा सिनेमा करूया. मग ते खूप वेळा त्याच्याशी बोलणं करून 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 त्याला ते त्याच्याकडून ते स्क्रिप्ट काढून घेणं हा माझा एक मोठा निर्माती म्हणून जॉब होता. आणि आता ह्या नाटकाचं असं होतं की तो एकटा लेखक होता त्याचा, आणि त्याच्यात हा. म्हणजे त्याची ती पूर्ण स्क्रिप्ट रेडी होती Ready. सुरुवात मध्ये शेवट. त्यामुळे त्याच्यात मी सहलेखिका म्हणून घुसू इच्छित नव्हते. हम्म. आणि जेव्हा मी सहलेखिका असते तेव्हा ते एक देवाणघेवाण होते, नाही मग एवढं लिहिलंय मग असं झालं मग तसं झालं असं ते होत राहतं. पण आता ते त्याच्या एकट्याच्या डोक्यावर बसून ते स्क्रिप्ट काढून घेणं हा माझ्यासाठी मोठा चॅलेंज होता. पण त्यांनी ते सगळं त्याच्या डोक्यात, आणि त्याला कसं होतं की नाटक शूट केलं असं वाटायला नको होतं. त्यामुळे हम्म. त्याला त्या मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीची फिल्म कशी होईल ह्या प्रोसेसमध्ये त्यांनी जास्त वेळ घेतला. आणि जेव्हा बर. त्याला ती फिल्म सुचली, म्हणजे ती फिल्म म्हणूनच आलेली आहे, ते नाटक म्हणून येत नाही किंवा ते नाटक नाही शूट केलेलं. बरोबर. मग त्याच्यामध्ये काही कॅरेक्टर झाली, इंटरेस्टिंग लोकेशन झाले, काही बीचेस आहेत, आपण आपल्या सिनेमामध्ये व्हर्जिन बीचेस आहेत हम्म. खूप सुंदर. बर्लिन आहे म्हणजे हिटलरचं ऑफिस, चर्चिलचं बंकर, एक हम्म. मंदिर आहे जिथे हे नाटकाची रिहर्सल करतात आणि नाटक सादर करतात. अशा हम्म. अनेक सुंदर सुंदर गोष्टी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आणि तो आता सिनेमा म्हणून बघायला पाहिजे. मला असं वाटतं की आता हा नाटकाचा विषय म्हणजे नाटक संपलं, ते गेलं, ते नाव सेम आहे आणि त्या नाटकावरून घेतलेला हा एक वेगळा स्वतंत्र सिनेमा आहे, हा. जो 1 जानेवारीला रिलीज होते असं आपण म्हणूया. नक्कीच. पण या निमित्तानं एक असतं की आपण एक टीमवर्क म्हणून काम करतो. तर एक असं फन सेगमेंट मी तुमच्यासोबत खेळणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला एकमेकांबद्दलची सगळ्यात इम्प्रेस करणारी गोष्ट सांगायची आहे. वैभव सर, तुमच्यापासून सुरू करेन. एकमेकांबद्दलची सगळ्यात इम्प्रेसिव्ह गोष्ट काय वाटतं? परेशबद्दलचीच इम्प्रेशन असलेली गोष्ट आहे. ती म्हणजे त्याचं माणूस म्हणून सजग असणं सतत, हम्म. आणि साधेपणा व्यक्तिमत्वातला, हा. आणि त्याच्या बरोबरीने प्रखर बुद्धी, या त्याच्या मला हम्म. प्रचंड प्रभावित करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि एक सल्ला जर कोणाला द्यायचा असेल दोघांपैकी, तर तो काय असेल? असा गमतीशीरही सल्ला चालणार आहे. मलाच दे, हिला द्यायला जाऊ आणि नको. हा, सांगायचंय दोघांबद्दलही. दोघांबद्दल. अरे वैभव, तू तर परेशबद्दल लगेच माहिती द्यायला लागलायस. नाही, तो मुद्दा नाही. तुझ्या विषयी सांगण्यासारखं काय, परेश ऍक्च्युली आता या निमित्ताने मधुगंध आणि आम्ही या सिनेमाच्या निमित्ताने रादर जास्त जवळ आलो. मधुगंधाची मला गोष्ट आवडणारी म्हणजे तिच्याकडे ना प्रचंड पॅशन आहे. एखादी गोष्ट करायची जेव्हा असते, म्हणजे तिचं लिखाण असेल, तिचं काम करणं असेल, किंवा या सिनेमाच्या निमित्तानं ती निर्माती झाली आहे ते असेल, मला तिच्याकडे बघून असं वाटतं की तिला गोष्टीला तडीस खूप चांगल्या पद्धतीने नेता येतात. आणि अर्थात म्हणून ती एक गृहिणी म्हणून सुद्धा, किंवा निर्माती म्हणून, लेखिका म्हणून सुद्धा ह्या तिच्या गोष्टी खूप ठाम आहेत असं मला वाटतं. ती खूप तिच्याकडनं खूप चांगली
काय म्हणतो घेण्यासारखी गोष्ट आहे म्हणा किंवा ती प्रभावित करणारी गोष्ट आहे. सल्ला मी आता काय देणार या दोघांना? कारण गमतीशीर सल्ला द्यायचा आहे गमतीशीर मला. गमतीशीर गमतीशीर आता सल्ला मी परेशला असा देईन की तू प्रत्येक कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो वाटली डाळ आणि पन्ह मागतो बरं. किंवा तो कोकम सरबत आणि काय मागतो असेल त्याच्याबरोबर हा आंबा डाळ आणि ठरलेला मेन्यू आहे. हा आंबा डाळ आणि पन्ह किंवा आंबा डाळ आणि कोकम सरबत द्या म्हणतो. तर असं कुठेही नाही ना मिळू शकत. तर ते शक्यतो सामान्य माणसं जी खातात, जे खातात पितात ना, ते शक्यतो पदार्थ तू मागवत जा असा मी तुला सल्ला देईन. इम्प्रेसिव्ह गोष्ट दोघांबद्दलची आणि सल्ला. धडाडी, कष्टाळूपणा. सल्ला, जे नियम किंवा जो नियम आपण सजीव प्राण्यांना लावता, म्हणजे मानवांना लावता, तेच इतरही प्राण्यांना लावत जा. बर. आणि तोच नियम तू मलाही लावत जा. जो 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 नियम तू सजीव प्राण्यांना लावतेस, तो नियम नवऱ्यालाही लावत जा. वा. म्हणजे मला ते ट्रेलर लॉन्च लावले काय, भांड कापूस कापूस वगैरे जे काय. वैभव बद्दल इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे वैभव खूप टॅलेंटेड नट आहे. त्याचं काम बघून मी पहिल्यांदाच म्हणजे प्रत्यक्ष अभिनय म्हणजे त्याची कामं मी पाहिली आहेत, पण प्रत्यक्ष अभिनय करताना त्याला मी पाहिलेलं आहे आणि मी त्याचं नाटक पण पाहिलं आणि ते दोन वेगळी माणसं वाटली मला. जे सिनेमामध्ये कॅरेक्टर केलंय त्यांनी आणि जे नाटकामध्ये तो करतो, तर खूप टॅलेंटेड नट आहे असं माझं मत आहे. तो गातो आउटस्टँडिंग आणि आता चित्रकलेचं कळलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये अशी कला ठासून भरलेली आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी इम्प्रेस होते. परेशमुळे तर मी सगळ्याच गुणांनी इम्प्रेस झालेले, म्हणून तर त्याच्याशी लग्न केलं मी. म्हणजे परेशची बुद्धिमत्ता, परेशचं ज्ञान, परेशचा अवेअरनेस, परेशचा वर्ल्ड सिनेमाबद्दलचा अवेअरनेस, त्याची पॅशन चित्रपटाबद्दलची, त्याचं मनुष्य म्हणून साधेपण, त्याचं संवेदनशीलता प्राण्यांच्या बाबतीतली, पर्यावरणाच्या बाबतीतली, हे सगळं म्हणजे काहीच असं नाहीये की ज्याच्यामुळे मी इम्प्रेस झालेली नाहीये. त्यामुळे मी सगळ्याच गोष्टींनी इम्प्रेस आहे. आता सल्ला मी वैभवला असा देईन की हेअर ट्रान्सप्लांट कधीच करू नकोस, कारण ते न केल्यानेच तुला एक चांगला रोल मिळणार आहे. अरे बापरे. नाही कधी असेल तर. याच्यामुळेच मी टक्कल केलंय. हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचे मी केस काढले, मी केस वाढवलेले नाहीत. मी जी चमकी केलेली आहे त्याची. आणि त्याच्यानंतर जे काय बॅक टू बॅक कॅरेक्टर्स केले तुम्ही. आणि परेशला सल्ला मी असं देईन की रेस्टॉरंटचा सल्ला देते वैभवनी दिलाय तसा, की ते ऑर्डर करण्यापूर्वी तो इतका अभ्यास करतो मेन्यू कार्डचा, इतका अभ्यास करतो आणि त्या मेन्यू कार्डचा अभ्यास करून ते बंद करतो आणि म्हणतो साधा डोसा. तर कधीतरी काहीतरी वेगळं पण खाऊन बघ. अभ्यास नको करायला, त्याला आपण इंग्लिशमध्ये इन्फॉर्म्ड डिसिजन म्हणतो, तसं असायला पाहिजे. हो करायला. कधी कधी मेन्यू काही कळतही नाही आपल्याला, असे मेन्यू असतात. मग आपण प्रत्येक वेळेला वाचून कसं साधा डोसा असेल? मग घुमून फिरून आपण साधा डोसा वेगळाच असणार ना, त्यांचा फॉर्म्युला विचारांचा वेगळाच असणार, हवा वेगळा असणार, त्यांचा माणूस वेगळा असेल. मग याच कारणामुळे मला तुमच्यासोबत फूड सेगमेंट एकदा करायला नक्की आवडेल आणि त्यावेळेस तुम्ही काय ऑर्डर करता हे बघणं महत्वाचं ठरेल. पण तुमच्या गाण्याचा उल्लेख केला सर, नवीन वर्ष आहे, छान सिनेमा आहे, तर या निमित्तानं वैभव सर तुमच्या आवाजाची अशी छोटीशी झलक आम्हाला. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट त्याच्यामध्ये वैभवनी पण गायलेलं आहे. तर ते एवढं नाही मला आता पाठ आहे काही. आणू गोऱ्यांची गच्छंती, गोऱ्यांची गच्छंती, गोऱ्यांची गच्छंती. वा, परेश सरांनी गायला लावल्या. पण ते परेशही बरं गातो. ते जाणवलं ना आता बघितलं. त्यांना एक ओळ म्हणायला सांग कुठल्या तरी गाण्याची. केवळ किशोरी आमोणकर आणि भीमसेन जोशी वगैरे मैफिली असतील तरच मी गातो.
मी असं मग ठीक आहे. मग आपण त्या वेगळ्या मैफिलीत अरे सर प्लीज अरे काय On म्हण, request. म्हण, कुठली पण रात्र काळी त्यांना अजिबात हे गाणं आवडत नाही हो. जे म्हणतो. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, बोंबिलवाडी रे. जपान ब्रिटन वाडी बोंबिलवाडी बोंबिलवाडी रे वा तरा पारा पा पारा 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 तरा पारा पा पारा 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 पा पारा पारा पा पारा पारा पा पारा पारा पा. ओ वा हे जे काही variation- गाण्यापेक्षा म्युझिक पार्ट असतात गाण्यांची. Wow, ही जी सगळी interesting जुनी आहे. जुनी गाणी आपण म्हणतो ना, हम्म. सचिन देव बर्मन, सलील चौधरी, अजून जे कोण होते ते, मला ते गाण्यांपेक्षा त्याच्यातल्या म्युझिक मध्ये जास्त रस असतो. कडव्यांच्या मधलं म्युझिक, सुरुवातीचं वा, म्युझिक, interesting. ते माझं खूप पाठ असतं. वा आणि मला वाटतं आता पुढच्या वर्षात 2025 मध्ये हे गाणं वाजणार आहे, हा चित्रपट गाजणार आहे आणि प्रेक्षक भरभरून प्रेम देणार आहे या चित्रपटाला. खूप खूप शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. प्रेक्षकांनाही काय शुभेच्छा द्याव्याशा वाटतात या निमित्तानं? द्या तुम्ही द्या. निर्जंतुक रहा, बोंबिलवाडी पहा. वा बोंबिलवाडी हा आगळा वेगळा धम्माल सिनेमा आहे जो 1 जानेवारी रोजी येत आहे. तुम्ही सगळ्यांनी पहा आणि नवीन वर्षाची सुरुवात हसत हसत करा. थँक्यू. मॅम नवीन वर्षाची सुरुवात हसत करूया. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नवीन वर्ष खूप सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि हसण्याचं जावो. आणि ते जाण्यासाठी तुम्हाला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी 1 तारखेला आणि 1 तारखेपासून पुढे अखंड बघत राहायला लागेल. म्हणजे तुमचं नवीन वर्ष हसत हसत जाईल. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला, छान गप्पा झालेल्या आहेत. तुम्हाला देखील नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू 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 Thank you, sir. थँक्यू थँक्यू.